श्री स्वामी समर्थ. बखर भाग 7. महाराजांचे रूपवर्णन. राजश्री चितोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक असून त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाली होती. ती दूर केल्याची पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करत असताना समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांच्या बिऱ्हाडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजांना बसण्यास पाट मांडला व त्यांनी गाणगापूरहून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायाला लावून समर्थांच्या चरणांवर गंधपुष्प वाहून पूजा केली व प्रार्थना केली, अक्षयी आपल्या चरणांचं ध्यान हृदयात राहावं, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला, महाराज, आपण गाणगापुरास संगमावर असता का? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असं सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावांना स्वप्नात दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील देवालयात श्री दत्तात्रय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात स्वामी बसलेले आहेत आणि चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी पुजाऱ्यास स्वप्नात विचारलं, देव्हाऱ्यात कोण बसलंय? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ बसलेत. इतकं स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. महाराजांच्या निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्तावतार आहेत असे त्यांचे भक्त म्हणतात असं नाही, तर मोठमोठे योगी, सिद्ध, तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दल आपली खात्री करून नगरवासी जनांना तसा उपदेश करीत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजांना अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तीपूजा निषेधक, ब्रह्मवेत्ते, वेदोक्त प्रकाशाचे जे करते विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते, ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ वाचला असेल त्यांना माहीत असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यास बुवांनी नावं ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजांना अवतारी असा किताब मिळालाय. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कुठे झाले, त्यांची माता पितरे कोण होती, जात कोण, देश कोण, त्यांनी दीक्षा कुठे घेतली, यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत. यावरून ते ब्राह्मण असावेत असा अनुमान होतं. ते ब्राह्मण, शूद्र, यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते अजानुबाहू होते. त्यांच्या अंगाचं तेज इतकं प्रखर होतं की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहवत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोकं ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायांवर डोकं ठेवू लागला
म्हणजे एखाद्या वेळेला मोठा चमत्कार होई. तो असा की डोकं व महाराजांचे पाय यात एका जवा एवढं अंतर राहिलं आणि महाराजांच्या मनात दर्शन देण्याचं नसल्यास एकदम हट असं ते म्हणत. त्याबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथा पालथा मागल्या मागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडे. महाराजांचं दर्शन म्हणजे मोठं दिव्य होतं. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापाची महाराजांपुढे तेव्हा झाडणी होई. गालप्रिदान देऊन जारिणींचं व जारांचं नावही महाराज प्रकट करीत. एक थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून महाराजांची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिलं, माझ्याजवळ कशाचा मुलगा? तो तुझा यार बसलाय ना, तो देईल तुला मुलगा. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचं मग कळून आलं. राजा व रंक महाराजांच्या समोर सारखेच होते. अक्कलकोटचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यांनाही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोक्याचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे नेहमी चालायचे. पण कोणाची बिशाद होती की महाराजांपुढे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील. श्रोते हो, हे सांगत असताना मूळ लेखक म्हणतो, महाराजांच्या रागाची आठवण होऊन मलाही कापरं भरलं व लेखणी चालेनाशी झाली. श्री समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेनं गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजांना पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्य करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांच्या अमृत दृष्टीनं अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचं एकही उदाहरण कोणाच्याही ऐकण्यात आलेलं नाही. श्री स्वामी समर्थ.